तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। जुन्नर तालुक्यात केळी उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत। उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे काही शेतकऱ्यांवर केळीच्या पिकातच शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ। आखाती देशांकडे होणारी केळीची निर्यात पूर्णपणे ठप्प असल्यामुळे बाजारभाव कोसळले। चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची विक्रमी आवक। देशांतर्गत जास्त मागणीमुळे मक्याच्या दरांवर कोणताही परिणाम नाही। बाजार समितीमध्ये मक्याला सध्या 1400 ते 1850 रुपयांचा प्रति क्विंटलचा दर। लातूरच्या बाजारपेठेत टरबूजाला 5 ते 7 रुपये प्रति किलोचा दर। उत्पादन करणारा शेतकरी आर्थिक संकटात। लागवडीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी नाराज। बीड जिल्ह्यातल्या आष्टीमध्ये मयत वडिलांच्या नावे बनावट खरेदी खत तर खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्री। सख्ख्या भावासह 8 जणांविरोधात बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। अमरावतीमध्ये 5 आणि 10 रुपयांच्या मुद्रांकांचे मार्केट ठप्प। 4 ते 5 महिन्यांपासून बाजारपेठेमध्ये 5 आणि 10 रुपयांचे मुद्रांक नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणी। तर एप्रिल महिन्यामध्ये पुरवठा सुरळीत होणार, कोषागार विभागाचं स्पष्टीकरण। चाळीसगाव शहरातील डम्पिंग ग्राउंडमुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर। धूर आणि धुळीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम। नगरपालिकेनं तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करू, नागरिकांचा इशारा। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणी साठ्यामध्ये महिन्याभरात 10% घट। आगामी पाणी टंचाई लक्षात घेता नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं नगरपालिकेचं आवाहन। जलसंपदा विभागाच्या थकबाकीमुळे सोलापूर महापालिकेवर दुहेरी जलसंकट या ठिकाणी उभं ठाकल्यामुळे जलसंपदा विभागाची शिल्लक पाणीपट्टी तसंच हिप्परगा तलावातनं अतिरिक्त पाणी उपसा केल्यानं मनपाला 1 कोटींचा दंड। ऐन उन्हाळ्यामध्ये सोलापूर शहरावर जलसंकटाची ही छाया। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाढत्या उन्हामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत 10% घट। तर नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं कुऱ्हा ग्रामपंचायतीकडून आवाहन। गडचिरोली जिल्ह्यातील तापमान 35 ते 38 अंशांवर। तापमानाचा पारा वाढल्यामुळे नागरिक सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर पडतात। बस स्थानकामध्ये दुपारच्या वेळी मोजकेच प्रवासी। सिंधुदुर्गच्या कुडाळ पंचायत समितीचे सभापती आक्रमक, तर पहिल्याच मासिक सभेमध्ये खाते प्रमुखांना धारेवर धरलं। कुडाळ आगाराचे प्रमुख नाईक यांना फोन करून झापलं। सभापतींच्या आक्रमक भूमिकेमुळे अधिकारीही धास्तावले। सोलापूरच्या करमाळा पंचायत समितीमध्ये पहिली आढावा बैठक संपन्न। समितीनं बैठकीमध्ये सुरू असलेल्या योजनांचा आणि त्यांच्या कामांचा आढावा घेतला। अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिराचे 2010 साली लोकार्पण झाले होते। मंदिरामध्ये अनेक राजकारणी आणि महत्त्वाच्या लोकांकडून पूजा। सिद्धक्षेत्र ईशान्येश्वर मंदिर अशी ओळख। दरम्यान भोंदूबाबानं जाम नदीच्या पात्रात अतिक्रमण केल्याची स्थानिकांची तक्रार। बीड जिल्ह्याच्या परळी वैद्यनाथमध्ये भोंदू अशोक खरातच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आंदोलन। तर तहसील कार्यालयासमोर फाशी द्या, फाशी द्या, भोंदूबाबाला फाशी द्या अशी घोषणा। सांगली शहरामध्ये एलपीजी गॅसचा तुटवड्याचा रिक्षा चालकांना मोठा फटका। तासनतास रांगेत उभं राहून सुद्धा गॅस मिळत नसल्याची रिक्षा चालकांची तक्रार। 24 तासांसाठी सर्व पंप सुरू करण्याची रिक्षा चालकांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गॅस टंचाई, तर गॅस सिलेंडरला पर्याय म्हणून पुरवठा विभागामार्फत आता पुन्हा रॉकेलचं वितरण सुरू होणार। सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये आणि नंतर रेशन दुकानांमधून प्रत्येक रेशन कार्डवर 3 लिटर रॉकेल वितरित होणार। चाळीसगावातील कांदा बाजारावर आखाती देशांमधील युद्ध असलेल्याचा हा थेट परिणाम। तर चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे। वाढलेल्या आवक असल्यामुळे आता निर्यात बंदीमुळे दर कोसळले। आखाती देशातील युद्धाचा प्लास्टिक उद्योगालाही मोठा फटका। प्लास्टिक निर्मितीसाठीच्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये 25 ते 30% वाढ। शेततळ्यांसाठी लागणारा कागदही महागला। हिंगोली शहरातील पंपावर इंधनासाठी या ठिकाणी मोठी गर्दी, तर इंधन साठा संपला। त्यामुळे या चर्चेनंतर नागरिकांची पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली। वर्धा जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध। कुठलाही पेट्रोल पंप बंद होणार नाही। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं जिल्हाधिकारी यासह जिल्हा पुरवठा अधिकारी राजू रणवीर यांचं आवाहन। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एलपीजी भरण्यासाठी रिक्षा चालकांच्या रांगा। गॅस महाग मिळत असल्यानं रिक्षा भाड्यामध्ये मात्र वाढ झाली आहे। सांगलीत पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा। सलग दुसऱ्या दिवशी सांगलीमध्ये पेट्रोल टंचाई सदृश्य परिस्थिती। अनेक पेट्रोल पंप हे इंधन संपल्यामुळे बंद। प्रशासनाकडून मात्र कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याची माहिती। कराड शहरामध्ये पेट्रोलचा पुरेसा साठा असूनही नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पुरवठा निरीक्षक साहिला नायकवडे यांनी केलंय। पेट्रोलच्या काळ्या बाजारावर पुरवठा विभागाची करडी नजर। अतिरिक्त साठा केल्यास कारवाईचाही इशारा।
नाशिकच्या येवल्यामध्ये आखाती युद्धाचा फटका. अंड्यांची निर्यात ठप्प झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात अंड्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला. पुरवठा वाढल्यामुळे देशात मोठी घसरण. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरात वाढ. सोन्याच्या दरामध्ये 5,000 तर चांदीच्या दरामध्ये 20,000 रुपयांची वाढ. अमेरिका इराण युद्ध थांबण्याचे संकेत असल्यामुळे सोनं चांदी दरात वाढ झाल्याचं सराफ व्यावसायिकांचं म्हणणं. धाराशिवच्या उमरगामध्ये कर्नाटक पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद. तर सराफा दुकानदारानं चोरीचं सोनं खरेदी केल्याच्या प्रकरणावरून हा राडा झाल्याची माहिती. सराफाकडून सोनं हस्तगत करण्यासाठी आलेल्या कर्नाटक पोलिसांशी वाद. जळगाव जिल्हा परिषदेसाठी जिल्हा नियोजन समितीमधून 26 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर. तर आता 93 कोटींच्या निधीतनं 662 कामं केली जाणार. बहुतांश कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. वीजबिल थकवणारे शासकीय कार्यालय आता महावितरणच्या रडारवर. बुलढाण्यातील 5,603 कार्यालयांकडे 270 कोटी 78 लाख वीजबिल थकीत. वीजबिल भरण्याकडे शासकीय कार्यालयाची उदासीनता असल्याचं समोर. मुंबई गोवा महामार्गावर केलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर कार्यकर्ते अडचणीत. तर राजू शेट्टी, वैभव नाईक यांच्यासह 37 जणांवर गुन्हे दाखल. आणखी काही जणांवर गुन्हे दाखल होण्याची सुद्धा शक्यता. बुलढाण्याच्या खामगावातील रेल्वे गेट भुयारी मार्गाचं काम सुरू. भुयारी मार्गाचं काम 3 वर्षांपासून बंद होतं. आतापर्यंत केवळ 30%च काम पूर्ण. सवलत पास मिळवण्यासाठी परभणीच्या बस स्थानकामध्ये ज्येष्ठ नागरिकांची गर्दी. बस स्थानकावर सवलतीचे पास आणि नूतनीकरणासाठी आधार कार्ड अपडेटची ही मोहीम सुरू. जालना महानगरपालिकेच्या ताफ्यामध्ये 5 स्वच्छता वाहनं दाखल. सीएसआर निधीतनं 2 नवीन घंटा गाड्या प्राप्त. मनपा आयुक्त आणि महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते या स्वच्छता वाहनांचं लोकार्पण. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरओ प्लांट धुळखात. तर रुग्णालयामध्ये शुद्ध पाण्याची सुविधाही नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी करावी लागते पायपीट. अशुद्ध पाणीही प्यावं लागतंय. भुसावळ रेल्वे जंक्शनवर गुटखा तस्करी प्रकरणी कारवाई. पठाणकोट एक्सप्रेसमधून 2.5 लाखांच्या गुटख्यासह एकाला अटक. लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाची संयुक्त कारवाई. बुलढाण्यामध्ये मार्च महिन्याच्या शेवटी सुट्ट्यांमध्ये सुद्धा दुय्यम निबंधक कार्यालय सुरू राहणार. 26, 28, 29 आणि 31 मार्चला कार्यालय सुरू राहणार. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय. रामनवमी उत्सवानिमित्त अनेक दिंड्या बुलढाण्यातील शेगावमध्ये या ठिकाणी दिशेनं रवाना. तर खामगाव ते शेगाव 17 किलोमीटर अंतर या ठिकाणी कापण्यासाठी मार्ग पूर्णतः भक्तिमय झाल्याचं समोर. शेगावमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. रायगडच्या माणगावमध्ये श्रीरामनवमीचा उत्साह. बाजारपेठेतील शोभायात्रांसाठी महामार्ग पाण्यानं स्वच्छ. तर रांगोळीच्या पायघड्या घालत उद्या भव्य शोभायात्रा काढण्यात येणार. मुंबईतून पायी निघालेल्या अनेक साई पालख्या शिर्डीमध्ये दाखल. रामनवमीनिमित्त शिर्डीमध्ये पालख्यांची लगबग. मुंबईतील मानाच्या पालख्या समजल्या जाणाऱ्या लालबाग साई लीला यासह दादरची साई सेवक आणि अनेक साई पालख्यांचा यामध्ये समावेश. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये प्रत्येक गुरुवारी मांस विक्री बंद राहणार. तर नगरपालिकेचा हा महत्त्वपूर्ण निर्णय. स्वामी भक्त आणि अक्कलकोट वासियांकडून नगर परिषदेच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचं स्वागत. परभणी पालिकेनं वांगी रोड परिसरामध्ये हनुमान मंदिर आणि पंचशील ध्वज हटवल्याप्रकरणी झालेला तणाव निवळला. तर आयुक्तांसोबतच्या बैठकीमध्ये तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित. काल शिंदेंच्या शिवसेनेकडून मनपा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. जळगावच्या 40 गावात रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक. बैठकीमध्ये कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली आहे. तर कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलिसांकडून यावेळी मार्गदर्शन. ग्रामीण भागातील नागरिकांना रॉकेल आणि कंदील उपलब्ध करून देण्याची रयत क्रांती संघटनेची मागणी. लोडशेडिंग आणि अपुरा गॅस पुरवठा यामुळे नागरिक हैराण. रयत क्रांती संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांना त्रास देणाऱ्यांविरोधात वन विभाग कडक कारवाई करणार. वन विभागानं बसवले डझनभर सीसीटीव्ही कॅमेरे. रायगडच्या महाडमधील शहरात अतिक्रमण हटवण्यास सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि एसटी बस स्थानक परिसरामध्ये प्रशासनाची तोडक कारवाई सुरू. मुख्याधिकारी तसंच पोलीस बंदोबस्त करण्यात आली ही कारवाई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.